हाय फ्रेंड्स, नऊवारी परिधान करण्याचा ट्रेंड आणि परंपरा युगानयुगे चालत आलेली आहे. पारंपरिक साडी व्यतिरिक्त नऊवारीसोबत पारंपरिकपणे परिधान केले जाणारे दागिने हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. नऊवारी साडी महाराष्ट्राची पारंपरिक साडी असल्याने नऊवारीसह परिधान केलेले सर्वात महत्त्वाचे दागिने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला तुमचा लूक उठून दिसण्यास मदत करतील. नथ. पारंपरिक महाराष्ट्रीयन लूकचा विचार केल्यावर तुमचा पहिला दागिना येतो तो म्हणजे नथ. पारंपरिकपणे मोत्याने बनवलेले परंतु सोन्याची नथ उपलब्ध असतात. नथ हा दागिन्यांचा सर्वात अद्वितीय सुंदर दागिना आहे. नथीचे सुंदर डिझाईन आपल्याला बाजारात सगळीकडेच पाहायला मिळतात. नथ हा दागिना नऊवारी साडीसोबत हवाच. ठुशी. सोन्याचे आणि मोत्याचे बनवलेला हा अतिशय सुंदर चौकोर शैलीचा पारंपरिक पद्धतीने बनवलेला हार आहे. हे ॲडजस्टेबल दोरीसह येते. जेव्हा तुम्ही नऊवारीसोबत वेअर करता तेव्हा ते तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन लूक देते. जर तुम्हाला नऊवारी साडीवर तुमचा लूक साधा ठेवायचा असेल तर तुम्ही फक्त ठुशी घालू शकता. 3. कोल्हापुरी साज. हा सुंदर पानांनी बनलेला माणिक दगडांचा मिश्रणायुक्त सोन्याच्या पानांचा आणि मण्यांनी बनलेला एक सुंदर लांब हार आहे, जो तुम्हाला रॉयल लूक देईल. तुम्ही कुठेही ट्रॅडिशनल फंक्शनसाठी गेलात तर तुम्ही कोल्हापुरी साज परिधान केला तर तुमच्या लूकची सर्वच जण प्रशंसा करतील. या लूकमध्ये तुमचे फोटो देखील खूप सुंदर येतात. 4 नंबर आंबाडा. जुन्या काळातील स्त्रियांसाठी सर्वसामान्य हेअरस्टाईल म्हणजे आंबाडा म्हणून ओळखला जाणारा हा आंबाडा यू-पिनने घालता येतो. तसेच आता आंबाडा घालण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे बन क्लिप्स उपलब्ध आहेत. त्याने आपण सोप्या पद्धतीने आंबाडा घालू शकतो. आंबाड्यावर चमेली, गजरा किंवा इतर कोणतेही गजरा शोभून दिसतो. बुगडी. बुगडी म्हणजे कानाच्या हेलिक्स भागात घातलेले झुमके. मुळात केवळ मोत्यांमध्ये उपलब्ध असलेली बुगडी आता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक अलंकार आहे. कर्णफूल. हे एक कानातले आहे जे तुमचे कान झाकते. यातील डिझाईन्समुळे नऊवारी हे शोभून दिसते. कानातले असणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या समारंभात तुम्ही अधूनमधूनही कर्णफुले परिधान करू शकता. कर्णफुलाशिवाय तुमचा नऊवारी लूक उठून दिसणार नाही. बाजूबंद. हा हाताच्या दंडावर परिधान करायचा अलंकार आहे. हा मोती आणि माणिकने सजवलेला सोन्याची डिझाईन असलेला अलंकार आहे. परंतु आता बाजूबंदाच्या बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळतील. त्यातील तुमचा आवडीचा कोणताही बाजूबंद तुम्ही घालू शकता, म्हणजे तुमचा नऊवारी साडीवरील लूक परफेक्ट दिसेल. चंद्रकोर बिंदी. बिंदी प्रत्येक ट्रॅडिशनल लूक पूर्ण करते. जेव्हा आपण महाराष्ट्रीयन लूक पारंपरिक लूकबद्दल बोलतो तेव्हा चंद्रकोर बिंदी हा लूक पूर्ण करतो आणि हा महाराष्ट्रीयन लूकचा म्हणजेच नऊवारी साडी घातल्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चंद्रकोर बिंदीचा आकार हा चंद्रासारखा अर्धा गोलाकार असतो आणि वेगवेगळ्या रंगात भेटतो. तुम्ही तुमच्या साडीला शोभेल या कलरची लावू शकता. मैत्रिणींनो, जेव्हा नेक्स्ट टाईम तुम्ही नऊवारी साडी घालाल तेव्हा हे दागिने नक्की घालून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.